नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. मित्रांनो, आपणास महाराष्ट्रातील मान्सूनचा अपडेट विश्वनाथ दादा देत आहे. ॲग्रो विश्वा मराठीच्या माध्यमातून. मित्रांनो, सध्या जर विचार केला तर मान्सून हा किनारपट्टीलगतचा जो भाग आहे, पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राची, त्या किनारपट्टीलगतच्या भागामध्ये तो पोहोचलेला आहे आणि त्याची तीव्रता ही कोकणापर्यंत म्हणजे जो पणजीपर्यंतच म्हटलं तर ठीक वाटतं आहे. तिथपर्यंत ॲक्टिव्ह वाटतो, कारण तिथं डे नाईट म्हणजे दिवसा रात्रीसुद्धा त्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडायजोगं वातावरण तयार झालेलं आहे. आणि मित्रांनो, आज जे वातावरण आहे, दुपारनंतर पाऊस हा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूरचा बहुतांशी भाग, जो की पूर्वेकडला जो भाग आहे सोलापूर जिल्ह्याचा पूर्व दक्षिण, त्या भागामध्ये मुबलक पाऊस पडण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह. आणि मराठवाड्याचा किंवा वरचा उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर अहिल्यानगरचा काही भाग, नाशिकपर्यंतचा पट्टा, पुण्यातसुद्धा आज दुपारनंतर पाऊस पडेल. मुंबईला म्हणावा असा पावसाचा जोर राहणार नाही. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे खाली जो भाग आहे कर्नाटकचा, बागलकोट, हुबळी वगैरे, त्या भागात येलो अलर्ट आहे, भरपूर पाऊस पडणार आहे. आणि मित्रांनो, तो पाऊस थोडा सायंकाळच्या वेळेस पुढे सरकून धाराशिव, लातूर या 2 जिल्ह्यात पुढे सरकेल. बीडच्या काही भागामध्ये सुद्धा तो पाऊस होईल. नांदेडच्या सुद्धा अनेक जो भाग आहे नांदेडचा, रामागुडा किंवा खालचा जो वरंगलकडील बाजू, म्हणजे त्या भागात पाऊस होईल. आणि विदर्भात जर विचार केला तर चंद्रपूरमध्ये हलक्या पावसाच्या सरी होऊ शकतात. अमरावतीच्या काही भागामध्ये सुद्धा म्हणजे पाऊस येण्याचं पोषक वातावरण तयार होईल. वर्धा, आर्वी, तसेच नांदेडचा विचार केला बाजूचा तर नांदेडच्या जो निजामाबाद आणि निर्मल, उमरखेड, देगलूर त्या भागात पाऊस होईल. आणि बीडचा जो केज आहे, पेठ आहे, लातूरचा पेठ, केज, अहिल्यानगरचा जामखेड, परत जो सोलापूरचा आहे, पंढरपूर तालुका आहे, करमाळ्याचा सुद्धा म्हणजे बार्शीकडली जी बाजू आहे पूर्वेकडली, त्या बाजूलाच, आणि जामखेडकडली बाजू, त्या मित्रांनो करमाळ्यात पाऊस पडणार आहे, बार्शीत पाऊस पडणार आहे. म्हणजे परांड्यालासुद्धा आज एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. आज माझ्या लोकेशनला म्हणजे परांडा तालुक्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पाऊस हा पडेल. तरी देखील माझं जे लोकेशन आहे करमाळ्याकडली बाजू, त्या भागात पावसाचा जोर कमी दिसतो आहे मित्रांनो. तुम्हाला काहीतरी मी बोलतो असं वाटेल. ही दिशेनं कोळेगाव धरण आहे. धरणाचं जिथवर बॅकवॉटर आहे, बॅकवॉटर एरिया जिथपर्यंत पाण्याचा फुगवटा जातो तिथपर्यंतच हेवी रेन दाखवत आहे. सालसे, कोंढेज, करमाळा या भागात पाऊस होईल. परांड्यात जरा जास्त जोराचा पाऊस होऊ शकतो, कुर्डवाडीपर्यंत. तसेच अनगर, बार्शी, पानगाव, भूम. माझ्या भूमच्या बांधवांना वाटतं की दादा भूमचं नाव घेत नाही, तर मित्रांनो भूमलासुद्धा आज जोराचा पाऊस होणार आहे. भूमपासून पाथरूडकडली बाजू, भूमची जी चौसाळ्याकडल्या बाजूला थोडा पावसाचा जोर कमी आहे, तेरखेडा, चौसाळा त्या बाजूकडे. आणि भूमहून पाथरूडहून खर्ड्यापर्यंत पावसाचा जोर बऱ्यापैकी राहील. परत पाटोद्यापर्यंत तो पाऊस राहील आणि इकडं जामखेडपर्यंत राहील. तर मित्रांनो,
हा पाऊस सायंकाळनंतर रात्री 9-10पर्यंतचा मी तुम्हाला स्थिती सांगितलेली आहे आणि रात्री 10 वाजता तो पाऊस जोर तसाच टिकून राहील असं वाटतंय आणि रात्री 11च्या दरम्यान तो पाऊस घटलेला दिसेल. तर याची पुनरावृत्ती उद्यासुद्धा मित्रांनो, उद्या दुपारनंतर पाऊस हा थोडा भाग बदलत आहे, कारण पावसाचा आता घट होण्याची शक्यता दिसते आणि एके बाजूने लोक मोठमोठ्याने ओरडत आहेत, मान्सून दाखल झाला. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की पाऊस हा केवळ आपल्याला ज्या भागामध्ये 12 तारखेपर्यंत पाऊस होईल त्या भागातच यावर्षी बऱ्यापैकी पेरण्या वगैरे होतील यावर आपण बोललेलो आहोत. तर 9 तारखेला म्हणजे आज रात्री पाऊस बराचसा भाग कव्हर करेल आणि उद्यापासून थोडी घट जाणवत आहे. त्यामुळं शेतकरी बंधूंनी पेरणीची गडबड करू नये. मी तुम्हाला एक विनंती करतो आहे, या पावसामुळं जी काय हवेत लई आर्द्रता वाढलेली नाही आणि उन्हाचा पारासुद्धा कमी झालेला नाही, त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये, थोडी वाट पाहावी. पेरणीसाठी योग्य वेळ आल्यानंतर 100% तुम्हाला विश्वनाथदादा सांगण्याचा प्रयत्न करेल. आज तुम्ही पेरणीची गडबड करू नये हेच मला तुम्हाला सुचवायचं आहे. आणि मान्सून हा फक्त तळ कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूरच्या काही भागामध्ये आणि मराठवाड्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, धाराशिव, परत मित्रांनो लातूर, बीडचा काही भाग, नांदेडचा काही भाग आणि खाली इकडं पुढे गेल्यानंतर जो चंद्रपूरच्या काही भागात, म्हणजे महाराष्ट्राची जी दक्षिणेकडची बॉर्डर आहे त्याच भागात मान्सूनचा सध्या परिणाम जाणवत आहे. मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही आपल्या भागामध्ये. तुम्ही गडबड करून मोलामागाचं बियाणं मातीत घालू नका. झालेल्या एवढ्या छोट्याशा एक गाडगं लवंड जसं म्हणतो आपण त्या पद्धतीचं पाणी पडलेलं आहे. वाऱ्यासोबत पाणी पडल्यामुळं ओली भरपूर झालेल्या नाहीत. तर शेतकऱ्यांनी गडबड करू नये, थोडी वाट पाहावी ही मी विनंती करतो. आणि तुम्हाला आणखी एकदा माझ्या ॲग्रोविश्वा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा ही विनंती करतो. ओके मित्रांनो, धन्यवाद. शुभ दिवस.